नमस्कार मंडळी. तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं सर्वात पहिल्यांदा मी खूप मनापासून स्वागत करते. तर बघू शकता, आज आपण थंबनेलला सुद्धा तुम्ही पाहिलं ते अगदी बरोबर आहे. अगदी मस्त आणि झटपट होणारी ही रेसिपी आज आपण इथे बनवतोय. आणि ही युनिक रेसिपी आहे जी की आजपर्यंत कोणी यूट्यूबवरती अपलोडसुद्धा केलेली नाही. तर आता बघा, इथे शिमला मिरची आणि उकडलेला एक बटाटा यापासून आज आपण इथे ही रेसिपी करणार आहोत. आणि खूप छान होते. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी ही रेसिपी बनवतो. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, आता आपण हा उकडलेला एकच बटाटा घेतलेला आहे मी. आणि हा बटाटा तुम्ही बघू शकता, छान असे या पद्धतीने किसून घ्यायचं आहे. वरची साल काढून किसून घेतलेला आहे. आता पुढे काय करायचं आहे, ही शिमला मिरची आपण घेतलेली आहे. तर ती शिमला मिरची त्याचं बघा, अगदी म्हणजे छोट्या शिमला मिरची येतात त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर इथे माझ्याकडे थोड्याशा मोठ्या साईजनी होत्या, त्याच मी यूज केलेल्या आहेत. छोट्या घेतल्या तर थोडंसं त्याच्या आतमधलं जे स्टफिंग आहे भरणार आपण, तर ते स्टफिंग थोडंसं कमी लागतं. आणि जेव्हा मोठ्या घेतो तर त्याला थोडंसं जास्त स्टफिंग लागतं. त्यासाठी मी बोलते की, आणि छोट्या भाजायलासुद्धा किंवा परतायलासुद्धा खूप छान पटकन परतल्या जातात. आणि खातानासुद्धा लहान मुलंसुद्धा छान आवडीनं खातात. तर ही सुद्धा बघा थोडीशी मोठीच आहे शिमला मिरची, पण खूप छान पद्धतीने आपण बनवणार आहोत. तर चला मग आपण बघूया. आता हे शिमला मिरची बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि इथे मी 4 शिमला मिरची घेतलेत. बघूया आता याच्यामध्ये एक बटाट्यापासून किती स्टफिंग या शिमला मिरचीमध्ये बसतं आहे ते. तर आता इथे बघा, वरचं जो देठाकडचा भाग असतो तो मी पूर्णपणे कापूनच घेतलेला आहे. या पद्धतीनं आपल्याला ओपन करून घ्यायची आहे शिमला मिरची. आणि कुठेही कट द्यायचे नाहीत, फक्त तोंडाकडच्या बाजूने ओपन केली आहे बघा. त्याच्या आतील पूर्ण सगळ्या बिया काढून घ्यायच्या, जेणेकरून मिरची आपली तिखटसुद्धा होणार नाही. आता स्टफिंगसाठी बघा, बटाटा होता किसलेला, त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे. थोडीशी लाल मिरची पावडर घातली आहे, जेणेकरून चवसुद्धा खूप छान येईल. काश्मीरी चिली पावडरसुद्धा तुम्ही इथे थोडीशी कलरसाठी वापरू शकता. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. धना जिरा पावडर घातली आहे. आणि अजून ह्याची चव छान वाढावी यासाठी थोडंसं लिंबू पिळलेलं आहे. अगदी चमचाभर लिंबूचा रस असेल तरीही चालेल, किंवा अर्धा लिंबू पिळला तरीही चालेल. भरभरून कोथिंबीर घातली आहे. चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे. आणि मिरची पावडर जी आपण वापरतो तीच घातलेली आहे. इथे कांदा लसूण मसाला नाही, मिरची पावडर घातलेली आहे. इथे चाट मसालासुद्धा तुम्ही थोडासा वापरू शकता, पण इथे आपण लिंबू पण वापरलं आहे. चाट मसाल्याने अजून छान चव येईल. थोडासा मी चाट मसालासुद्धा याच्यामध्ये वापरला आहे. अगदी गरम मसालासुद्धा तुम्ही वापरू शकता. तर बघा, या पद्धतीनं स्टफिंग भरून घ्यायचं आहे. अगदी दाबून छान असं हे स्टफिंग सगळं भरून घ्यायचं, काठापर्यंत पूर्ण भरून घ्यायचं बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आता हे फक्त मला वाटतं आपण 3मध्येच हे स्टफिंग सगळं बसू शकतं. एक मिरची आपली शिल्लकच राहिलेली आहे, पण चला असू दे. तर एवढ्या मिरच्या 3 आपल्या तयार झालेल्या आहेत. तर या मिरच्यांचं पुढे काय करायचं आपण ते मी तुम्हाला दाखवतेच आहे. तर इथे बघू शकता, खूप छान आपली मिरची तयार झालेली आहे स्टफिंग भरून. आता पुढे बघा, इथे मी मिक्सिंग बाउलमध्ये काहीसं बेसन घेतलेलं आहे, म्हणजेच अर्धी वाटी बेसन घेतले. त्याच्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत सुके. तर त्यासाठी बघा, इथे मी थोडीशी रेड चिली पावडर घेतली आहे आणि थोडीशी काश्मीरी चिली पावडर, अगदी किंचितशी दोन्ही एकमेकांमध्ये मिक्स करून अर्धा चमचा घातलेल्या आहेत. त्याच्यामध्येच पाव चमचा हळद घातली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. याच्या अलावा याच्यामध्ये तुम्ही थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालू शकता. आणि हे सगळं आपलं भजीचं पीठ जसं आपण करतो त्या पद्धतीनं बघा, किंवा वड्याचं पीठ बनवतो वडे तळण्यासाठी, त्या पद्धतीनं हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे. याच्यातील पूर्ण गाठी या विस्करच्या मदतीने मोडून घ्यायच्या. इथे बघू शकता, आता क्लॉकवाईज डायरेक्शननी आपल्या सगळ्या किंवा अँटी क्लॉकवाईज दोन्ही साईडनी आपण छान अशा या गाठी मोडून घेऊया. इथे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता पुढे बघा, इथे मी अगदी पाव चमचा, म्हणजे आपला जो पोह्याचा चमचा असतो त्याच्या पूर्ण काठावरती थोडंसं
इथे मी सोडा घेतलेला आहे. तुम्ही इथे इनोसुद्धा वापरू शकता. तर या सोडा घालून छान परत एक वेळा फेटून घेतलं आणि पटकन आपल्याला या मिरच्या सगळ्या याच्यामध्ये घालून घ्यायच्यात या पद्धतीनं. आता बघा, राहिलेल्यासुद्धा मिरच्या याच्यामध्ये या पद्धतीनं पूर्णपणे मिक्स करून घोळवून घ्यायच्या. आपलं पीठ पूर्णपणे मिरचीला लागलं पाहिजे चारी बाजूंनी. आणि हे प्रोसेस इथे चालू आहे तोपर्यंत आपण इकडे कढईसुद्धा गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि तेलसुद्धा खूप छान असं गरम झालेलं आहे. जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही. जास्त कडकडीत गरम असेल तर त्याच्याने आपल्या मिरच्या पटकन कलर चेंज होईल, करपल्या जातील पूर्ण आतूनसुद्धा किंवा वरूनसुद्धा. मिरची अगदी चांगल्यापैकी तळली जाणार नाही, भाजली जाणार नाही. तर इथे बघू शकता या पद्धतीनं आपल्याला तेल गरम हवं आहे, जास्त कडकडीत गरम नाही. तर बघू शकता या पद्धतीनं आपल्याला मिरची सोडून घेतलेली आहे आणि पूर्ण प्रोसेस आपल्याला मीडियम गॅसवरतीच करायची आहे. इथे बघू शकता थोडंसं वरचं भजीसारखं आवरण झालं की आपल्याला थोडंसं जाणवतं कठीण आवरण झालेलं आहे, तेव्हा आपण या मिरची या पद्धतीनं पलटी करून घ्यायच्या आहेत. अगदी दोन्ही साईडनी छान अशा भाजून घ्यायच्या आहेत. इथे बघू शकता छान अशी भाजलीसुद्धा गेलेली आहे. अगदी वडे किंवा भजी जशी आपण बनवतो त्या पद्धतीनंच ही शिमला मिरची आज मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे. आता या पद्धतीनं आपण सगळी मिरची तळून झालेली आहे. खूप छान क्रिस्पी होते. काढूनसुद्धा घेऊया. पूर्ण तेल निथळून घ्यायचं, अगदी तेलसुद्धा खेचत नाही. तर या पद्धतीने बघू शकता आपली मिरची तयार झालेली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? नक्की आवडली असेल. थोडी जरी आवडली, व्हिडिओ थोडा जरी आवडला तरीसुद्धा चॅनलला एक लाईक मात्र नक्की करा व्हिडिओला. इथे आवाजसुद्धा ऐका तुम्ही. खूप छान क्रिस्पी तयार झालेली आहे मिरची. थोडीशी कोथिंबीर घालून छान अशी गार्निश करून घेऊया. ही रेसिपी सगळ्यांना अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी आहे. नक्की करून बघा. चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. त्याच्या पुढील बेल बटनसुद्धा प्रेस करायला विसरू नका. त्याच्याने आपले छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन, सोप्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. माझे कोणतेच व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत. आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअरसुद्धा करावा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. छानशी कमेंट करून सांगा की आपली रेसिपी कशी वाटली आणि करून बघा. आता इथे आजूबाजूला माझ्या खूप कुत्री आहेत तर त्यांचा खूप आवाज येत होता, तर त्यासाठी प्लीज थोडंसं सहकार्य करा. चला उद्या परत भेटू. तोपर्यंत बाय बाय.